इकडे बघ हे कोण आहे तू 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 आहेस का नाही तू आहेस का नाही मला सांग इकडे बघ तू तू अंजली आहेस हे पहिल्यांदा पप्प्याला फोन करून सांगतो मग आपला एक दिवस सुरू होतो लक्षात ठेव सोडणार नाही मी कोणाला असं गळात चिरणार आहे या जगातनं गायब करून टाकणार आहे तुला मी गायब लक्षात ठेव श्री हरी मी हा मी अजून कसं काय शिट्टी वाजवत नाही सगळं नीट चाललं असेल ना काय गडबड बिडबड झाली नसेल ना जाऊ काय तिकडं नाही जायलाच पाहिजे तिकडं उगा रिस्क घ्याय नको मी काय म्हणतोय नाही आता एवढं काम केलं ना आपल्याला पैसे मिळाले की नाही मी गाडी घेणार गाडी घेणार अरे ते चालून चालून पाक कटाळ आले जीवावर आले माझ्या बापू तुम्ही जीवायचा माझं चला माझी सायकल येतो तुम्हाला चला सायकल तू चालू मला गाडी गाडी पाहिजे मग करायचं काय की एकदम मोठीच्या मोठी अरे तू चाल मला कोणाला इथे मी आहे की नाही इथं आहे की नाही पप्पा आहे की नाही तुमचा मी शिकवणार काल तुम्हाला मी ट्रेनिंग घेतो माझी ट्रेनिंग काय झोपाल ते त्याचं काय अवघड नसते फार आता काय करायचं अशी आपण गाडी घेतली जरा बस दरवाजा लावा दरवाजा तिकडं लावा डाब आवाज येते गाडी घेतली आता स्टिरिंग धरा स्टिरिंग कार घेतली ना मग हे असं असते हा स्टिरिंग कार घेतल्या ट्रक न माझं ओळखाती इकडे गोल 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 बाब्या अरे गाडी चालवायला मला शिकवायचं आणि ऍक्सिडेंट तुझा झाला की हे रानाचं माकडाला ना आडवं हे माकडा कुठं आला रे काम आहे माझं काम आहे म्हण मला इकडं काम इकडं काय भानगड आहे झोपड्याकडे जात नाहीस ना काय तुझा बी रानासारखा जिजावर डोळा आहे एक पिंटक्यानू तुमच्यासारखं घाणडोसकन आहे आमचं बापू पिंडका म्हणाला की आपल्याला आणि घांडोसक्याचा आम्ही म्हणलं अरे आम्ही दोघं बी डोसक्यावर आंघोळ करतोय दोन बापू बापू मी उतर आता आपण किती घाण डोसक्याच आहे की नाही त्याला दाखवूया आपण रानाच्या जीवावर उड्या मारतोय रे का बक्की बापू याला कुठून माहिती आहे आपण रानाची उचल बांगडी करणार आहे येथे पण उचल बांगडी करूया आपण करू चला रानाची उचल बांगडी बाबू गाडी टाका गेला गाडी टाका मी मला एकच गाडी घेऊ मी झालो तुमच्याकडे सीट पे लाव काय असते ते हे हात घे पट्टा असा आवडायचा इथं लाव इथनं असं क्लीन करा अरे आपल्याला फोन करतो
खरं सर्किट आहे काय? जर महाचक्रमच आहे काय आता बापूच्या गाडीतलं पेट्रोल संपलंय, काय तर खायला आणते काय नाही खायला. उलट बोलतोय, खायला काय नाही म्हणून दुसऱ्या लहान म्हणलं आणायचं अन्न कोण कड म्हणलं रे आत्ता कोण कड म्हणलं यो दोस्त ह्याला आहे माझा. बोल रे तिचा नवऱ्या. अरे पप्प्या जिजा जिजा नाही ती कडकड आहे की मला माहितीये की, आणि ते कार करायसाठी म्हणून तुला बोलवलं आहे ना. पण जिजा जिजा नाही, अरे जिजा ही अंजली. बोल नीट बोल जरा. अरे पिऊन आहेस काय तू पप्प्या? जिजा जिजा नाही. ए जाम रे जरा जरा 1 मिनिट जाम. काय कळण झालंय, मी जरा लाऊड स्पीकर टाकतो म्हणजे मला नीट ऐकू येईल जरा. अरे जरा कामाला हा लाऊड स्पीकर टाकलाय, आता बोल. अरे पप्प्या जिजा जिजा नाही, जिजा अंजली आहे अंजली. नीट बोल, काय ऐकू नाही झालंय मला. मी प्यालोय का तू प्यालायस? मग शब्द असे बस असं सटकाय करायला स्पष्ट भाषेत बोल. बोल. हॅलो, अरे ती जिजा आहे की नाही, ती जिजा नाही, ती जिजाचं सोंग करायला लागले सोंग. आणि जिजा म्हणजेच जिजाच अंजली. या जिजाचं आज रातच्याला काम तमाम करून टाकतो मी. काय तू फक्त पैसे तयार ठेव रे, मी येतो लगेच. हॅलो हॅलो, ए पैशाचा विषय काढल्यावर फोन कट करत असू. पप्या तुला उद्या दाखवतो ह्या श्रीहरीचा इंग काय की नाही, तू उद्या दाखवतो तुला, लक्षात ठेव. फोन माझा फोन करतोय श्रीहरीचा. ए पुढे पुढे माझं हितलं काम आहे की नाही संपलेच जमा, हे लक्षात ठेव. आता नवरा म्हणून बायकोवर जो हक्क दाखवतो का नाही, तो हक्क श्रीहरी तुझ्यावर दाखवणार आहे. लक्षात ठेव, तुला सांगतो कसा हक्क गाजवत्यात. नाही 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 नाही, अशी धडपड करून काय उपयोग नाही. अरे तू किती बी गडबड केलीस का नाही तरी श्रीहरीच्या पंजेतनं आजपर्यंत कोण सुटलेला नाही. अरे तू काय सुटणार आहेस, तुला सांगतो. तुम्ही आठवते तुला आठवतंय का, तुम्ही लोकांनी मला लई त्रास दिलाय. तुझ्या नवऱ्यानं तुझ्या माझी हाडी खिळखिळीत करून टाकलेली, आठवतंय का तुला? आता कशी वाट लावणार आहे तुमची, लक्षात ठेवा. आता ह्यो श्रीहरी आहे की नाही, नवरा म्हणून तुझा कसा वाचपा काढतोय लक्षात ठेव. तुझा वाचपा करणार आहे मी, आवाज करायचा नाही. तुला सोडत नसतोय मी अशी. तुला डेअरिंग नवरा पाहिजे होता माझ्यासारखा, हिम्मतवाला नवरा पाहिजे. मी करतो डेअरिंग, मी हिम्मत पण दाखवतो तुला माझ्या बाय. अजून नाही करायचं बा.
अहो माझ्या बाय गाणा तू न तुझी बायको दोघांचा एकदम वचपा करतो मी. तुला आता मी काय सोडत नसतो बघ. अरे सपना बघ तू श्रेय रे तू आणि तुझी बायको दोघांना एकदम ढगात पाठवणार आहे. पहिला नंबर तुझा लक्षात ठेव. तुझा नंबर आहे पहिला. नाही चालू दे तुमचं. अरे बऱ्याच दिवसांनी नवरा बायको भेटलास ना, चालू दे मी जातो. अरे नाही तसलं काय बी नाही. थांब थांब. अरे बरं का थांब. नाही ते आओ मालक आओ यो श्रीहरी आपल्याला नवरा बायकोच समजला की. याचं सोडा. जो बी बोलायला आपल्याला नवरा बायको. अरे नाही रे राणा, ते मी नेहमीसारखं मजाक मध्ये बोलून गेलो. वय ते सगळं जाऊ दे. त्या सगळ्या माग त्या पप्प्याचा हात आहे बघ. पप्प्या वय आणि अजून एका माणसाचा हात आहे असा बी माझा डाऊट आहे. अजून एक कोण? ते एकदा खात्री करतो आणि मग सांगतो. कसं आहे उगा खात्री नसल्याशिवाय कुणावर डाऊट घेणं बरं नसतंय. पण एक गोष्ट सांगतो मालक, हे डोसकं त्या पप्प्याचं नाही एवढं मात्र नक्की. वय पण या पप्प्याला मी काय सोडणार नाही आता. ते राहू द्या आता. पहिले या भामट्याचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. अरे राणा तुझ्या हाताला काय रे लागलं? त्याचं काय करायचं मी बघतो. त्याच्या हाताचं तुम्ही बघा. काय ते लावा त्याला हात. माओ मालक हे कवा झालं? ते काय नाही झटापटीमध्ये लागलं. हे जिजा ते जखमाचं बघतो. मी श्रीहरीला बघतो. वय वय मालक तुम्ही आज चला मी तुम्हाला हळद लावून देतो. या या, अहो, या एवढं काय? अहो या तर या इथं बसा. भाऊजी अहो मला वाटत होतं आता हा सगळं सांगतोय का काय. अहो पण वहिनी ह्याला कसं काय समजलं सगळं? अहो माझ्या पेटीत त्यांनी माझा आणि राणाजींचा फोटो बघितला. होय काय? विचार तर जरा याला धरा मी याला घेऊन जातो तिकडं आणि डांबून ठेवतो. बरं मी काय म्हणते भाऊजी, मला इथे कोणी पाठवलंय आपल्याला समजायलाच पाहिजे. होय जातो. चल रे. काय करायला?
अरे ह्याला तिकडे डांबून ठेवतो जरा घेतो की राऊंडात. हा तुम्ही ते बघा हाताचं. जावा जावा मी याला घेऊन जातो. मालक चला हळद लावतो तुम्हाला. या या लवकर या. वार अंगावर घ्यायची काय गरज होती? त्यात केवढं? काय एवढं? केवढं रक्त गेलंय बघ. तुला काय झालं असतं तर माझा जीवच गेला असता. विचारू काय? हा तुम्ही माझी एवढी काळजी का करता? मी का तू? एवढा वार अंगावर घेतलास माझ्या काळजीपोटीच ना. हो का करतोस एवढं सगळं? सांग की का करतोस एवढं समजा? काय पैलवान माझ्या प्रेमाभिमात पडलाय का काय? आता काय बोलत नाहीस म्हणजे पडलायस वाटतं प्रेमात. दोस्तीचं प्रेम. मी बी. काय? प्रेमात